तव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी यमुना जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा मदन मोहन राधा मदन मोहन राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम जय गौरनिताय 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 श्री श्री गौरनिताय जय प्रभुपदा 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 श्रील प्रभुपदा जय गुरुदेवा 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 जय गुरुदेवा कल्पतरुवेश कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णववृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। तर आजच्या या सत्संग कार्यक्रमामध्ये वार घेत नाही नाव
आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव आता जवळ येत आहे आणि त्यानिमित्त आपण इथं 5 दिवसीय कथा संमेलन आयोजित केलेलं आहे. तर या येणाऱ्या 5 दिवसामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाविषयी, त्यांच्या लीलांविषयी आपल्याला श्रवण करण्याची ही एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. तर त्यासाठी प्रथम इस्कॉन सातारचा आम्ही आभारी आहोत. त्यांनी ही संधी दिलेली आहे, आपण सर्वांसाठी उपलब्ध आहे इथे. तर भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं श्रवण तसं नित्य केलं पाहिजे, परंतु ज्या वेळेला ते प्रकट होणार असतात त्यावेळेला आवर्जून आपण 24 तास त्यांचं स्मरण व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. अनेक वर्षापासून आपण सर्वजण भक्तीमध्ये आहोत, परंतु समजत नाही बऱ्याच वेळेला की आपण भक्तीमध्ये जिथे आहोत तिथेच आहोत का प्रगती करत आहोत. आणि जर प्रगती करत आहोत तर त्याची काही लक्षणं आहेत. तर श्रील कृपा सांगायचे की भक्तीमध्ये प्रगती होते का नाही याच्या आपण 3 लक्षणावरून ओळखू शकतो. पहिला आहे की मी भक्तीमध्ये आलो आणि मला काय मिळालेलं आहे, हरिनाम मिळालेलं आहे. तर त्या नामाप्रती माझ्या हृदयामध्ये गोडी निर्माण झालेली आहे का नाही, मला हरिनामाप्रती रुची उत्पन्न झाली आहे का नाही. आणि ही रुची कशी आहे, कशी ओळखायची की रुची आहे का नाही. गुरु महाराजांनी सांगितले म्हणून आपण नित्यनेमाने 16 माळा जप्त करतोच, परंतु रुची आहे का नाहीत हे ओळखायचं असेल तर आपण कसे ओळखू शकतो. जसं उदाहरण दिलं जातं, एखादी डिश आपल्याला आवडली प्रसादामध्ये, तर आवडल्याचं सबूत काय आहे, ते आपण पुन्हा मागतो आहे ना, की पुन्हा आणि आणि पाहिजे. त्याचप्रमाणे हरिनाम घेत असताना रुची आहे का नाही केव्हा समजतं, ज्या वेळेला आपल्याला अधिक हरिनाम घेण्याची गोडी निर्माण होते किंवा इच्छा होते की मला अजून हरिनाम घ्यायचं आहे. तर हे पहिलं लक्षण आहे. त्यानंतर दुसरं जी लक्षण आहे ती आहे की आता हरिनाम तर घेतले, पण हरिनामाचा प्रभाव काय होतो. जसं हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ काय, हे राधे हे कृष्ण मला आपल्या सेवेमध्ये अनुरुक्त करा. तर असा व्यक्ती मग सेवेचा शोध घेऊ लागतो. कुठं ऑपॉर्च्युनिटी मिळते का, तो सेवेसाठी निवेदन करू लागतो की मला सेवा हवी आहे. आणि ही श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव प्रभुपादांनी आपल्याला अनेक फेस्टिवल्स दिले. त्याचा उद्देश एकच होता की भक्तांनी इथं येऊन काही ना काहीतरी सेवा करावी. आणि आता आपल्याला ही सर्वांना संधी उपलब्ध होत आहे वेगवेगळ्या मार्गाद्वारे. तर असा व्यक्ती सेवेसाठी आता निवेदन करू लागलेला आहे आणि वाट पाहतोय की मला सेवेची संधी केव्हा मिळेल, कुठे मिळेल, कशा प्रकारे मी चांगली सेवा करू शकतो. तर पहिली त्याची नामामध्ये रुची वाढलेली आहे, दुसरी तो सेवा करायला उत्सुक आहे, सेवेची संधी पाहत आहे. आणि तिसरं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, हे सर्व करत असताना तो एक गोष्टीपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ती आहे वैष्णव निंदा. श्रील कृपा सांगतात की गायीची हत्या आणि वैष्णव निंदा ही एकाच स्तरावर आहे. तर एवढे मोठे हे 2 पातक आहेत. तर असा हा व्यक्ती काय करू लागतो की स्वतः काय करत आहे, जिथे कुठे त्याला वैष्णवांची निंदा होताना दिसते ते जागाचा तो परित्याग करतो, तेथून तो ते श्रवण करत नाही किंवा त्याचा विरोध करतो किंवा ती जागा लगेच तात्काळ त्याचा बहिष्कार करतो. तर वैष्णवांच्या निंदापासून तो स्वतःला संरक्षित करतो. तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतील की आपल्याला वैष्णव निंदामध्ये रुची नाही. साधारणतः जेव्हा कोणीही 2 व्यक्ती एकत्र येतात ते तिसऱ्या व्यक्तीविषयी नेहमीच बोलतात. आणि ते काय बोलतात हे महत्त्वपूर्ण असतं. त्याचं स्तुतिगान करतात का त्याचे वेगळे गुणांचं गुणगान करतात, तर हे फार महत्त्वपूर्ण असतं. तर असा हा व्यक्ती ज्याचा आता भक्तीमध्ये प्रगती करत आहे, जिथं कुठे वैष्णवांचीच नव्हे तर कुणाचीही निंदा श्रवण करणे त्याला आवडत नाही. तर ही आहेत भक्तीमध्ये प्रगती होती का नाही पाहण्याचे लक्षणे. तर हा विषय इथं का घेतला आपण, कारण श्रीमद भागवतच्या 10म स्कंदमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर ही मिनिमम क्वालिफिकेशन आहे, न्यूनतम रिक्वायरमेंट आहे की आपल्याला श्रीमद भागवतमचा पहिले 9 स्कंदचा फार सुंदररित्या आपण श्रवण करतो, वाचन करतो, परंतु 10म स्कंदमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या लीलांची सुरुवात होते. आणि त्यामध्ये रासलीला टॉपमोस्ट, जे अत्यंत समजायला कठीण, ज्याविषयी
असं म्हणतात की केवळ शुद्ध भक्तांच्या मुखातून ते श्रवण केली पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णांच्या लीलांना समजणं एवढं सोपं नाही. तर ही मिनिमम क्वालिफिकेशन आचार्य सांगतात की आहे. परंतु श्रील प्रभुपादांची कृपा पहा की त्यांनी दशम स्कंदमधनं डायरेक्ट कृष्णा जे ग्रंथ आहे तोच बाजूला काढला आणि आपल्या सर्वांना प्रस्तुत केला की दशम स्कंद तुम्ही वाचा किंवा ना वाचा, पण कृष्णलीलांचं श्रवण सर्वांनी करता यावं. पात्र अपात्र ना देखी. जसे महाप्रभूंनी कुणालाची पात्रता न पाहता सर्वांना कृष्णप्रेम द्यायचं ठरवलं होतं, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची लीला सर्वांना ज्ञात व्हाव्या म्हणून ही श्रीप्रभुपादांचा खटाटो. कारण असं म्हणतात की रामलीला ही आचरणीय आहेत, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आचरण करू शकतो, परंतु कृष्णलीला ही फक्त श्रवणीय आहेत. त्याचं अनुकरण, त्या लीला कसे करतात, त्यांनी रास रचाया म्हणून आम्ही पण रास रचवतो, मग तुम्ही गोवर्धन लीला पण करा ते होत नाही. तर म्हणून श्रीकृष्णाच्या लीला केवळ श्रवण करायचे आहेत आणि आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होतं त्याद्वारे. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगून गेलेले आहेत. काय सांगतात त्यांनी जी घोषणा केली, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. तर परित्राणाय साधूना हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे त्यांचा. विनाशायच्या दुष्कृतां, भगवंतांना काही अवघड नाही, कठीण नाही. जर एखाद्या दुष्टाचा नाश करायचा असेल तर त्यांना अवतार घेण्याची आवश्यकता नाही, मुळीच नाही. कारण की सर्वांच्या हृदयामध्ये कोण स्थित आहेत, तेच परमात्मा रूपाने स्थित आहेत. त्यांनी ठरवलं तर फक्त एक आर्टरीला असं दाबलं तर ब्लॉक तयार होईल, ब्लॉक तयार झाला की अटॅक येईल, ज्याला हार्ट अटॅक म्हणतो आपण, आणि संपल, जीवन संपवू शकतं. काय एवढा मोठा खटाटोप करण्याची आवश्यकता आहे? हे अवतार घेऊन या, मग युद्ध करा, मग त्यांना मारा, नाही. तर सर्वात मोठा हेतू आहे काय आहे? परित्राणाय साधूनाम, साधू लोकांना आनंद देण्यासाठी ते येतात आणि मग धर्माची स्थापना करून आणि त्याचबरोबर बाय प्रोडक्ट म्हणून असुरांचा थोडा नाश करून इकडे तिकडे थोडं तेच हे करत असतात. तर भगवान जेव्हा प्रकट होण्यामागचं काही ना काही कारण ठेवत असतात. तर असं सांगतात, भागवतमध्ये वर्णन येतं की ज्या वेळेला या पृथ्वीवरचं पाप वाढू लागलं की आता धर्माची स्थापना पुन्हा करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेला भूदेवी एक गायीचं रूप घेऊन कुठं गेलेली आहे? आता ब्रह्माजींकडे गेलेली आहे. ब्रह्माजींकडे का जाते ते? कारण की ह्या जगताच्या, या भौतिक जगताची आदी देवता ब्रह्मदेव आहेत. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ती विनंती करते, प्रार्थना करू लागते की एवढं पापाचं ओझं वाढलेलं आहे की मला ते आता सहन होत नाही आणि तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय नियोजन करावा. आता ब्रह्मदेव, त्यांची बुद्धी कशी आहे? त्यांना 4 डोकी आहेत. आणि केवळ डोक्यामध्ये बुद्धी नाही, तर असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांचं जे शरीर आहे ते बुद्धितत्वाद्वारे बनलेलं आहे. संपूर्ण शरीरच बुद्धीचं आहे. जसं भगवान श्रीकृष्णांचं शरीर कसं आहे? प्रेमतत्वाचं आहे. तर अशी बुद्धिमान व्यक्ती ब्रह्मांडामधली ते सुद्धा विचार करू लागते की पाप वाढलेला आहे, तर मी ह्याच्यावर उपाययोजना काय करायचं. म्हणजे की जेवढं मोठं संकट असेल, ज्या वेळेला ब्रह्मदेवसुद्धा विचार करतात की ह्याचं उपाययोजना काय करायची, ब्रह्माजींनाही शक्य होत नाही आहे, त्यावेळेला ते म्हणतात की थांबा, आपल्याला एक मीटिंग घ्यायला लागेल, अर्जंट मीटिंग, आणि मग ह्याच्यावर सोल्युशन काय निघते ते पाहायला लागेल. आणि मग ब्रह्माजी सर्व देवी देवतांना एकत्रित करतात आणि हे सर्वजण देवी देवता क्षीरसागरावर चाललेले आहेत. आणि बरोबर शिवजीनं पण घेतलेलं आहे. आता देवादिदेव महादेव आहेत, त्यांना काय बरं घेतलं? तर भगवान स्वराट आहेत. क्षीरसागरावर गेल्यानंतर ब्रह्माजी प्रार्थना करतील असे त्यांनी विचार केला. आणि जर विष्णूंना वाटलं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, मला माझ्या लीलामध्ये व्यस्त राहू द्या, भगवंतांची इच्छाचा प्रश्न आहे. तर अशा वेळी ब्रह्माजीनं असा विचार केला, जर भगवंतांनी नाकारलं तर मग आपण महादेवांना सोबत ठेवूया आणि लगेच आपण सांगू शकतो की हे इथं महादेव आहेत, यांना तुम्ही आज्ञा करा आणि आपलं 3रं नेत्र उघडून या समस्याचं समाधान करतील. तर अशा प्रकारे हे सर्व देवी देवता आता निघालेले आहेत. आणि क्षीरसागरावर आल्यानंतर तिथं ते भगवंतांची प्रार्थना करू लागतात. अनेक प्रार्थना केल्यानंतर एक दिव्य ध्वनी जो केवळ ब्रह्मदेवांनाच ऐकू येतो आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे ब्रह्माजी, तुम्ही निश्चिंत राहा, अतिशीघ्रितम मी पृथ्वीलोकावर अवतार घेईन, परंतु तत्पूर्वी तुम्ही सर्वजण
माझ्या पुढे जाऊन तिथं वेगवेगळ्या वंशामध्ये अवतार घ्या, जेणेकरून तुम्ही माझ्या लीलामध्ये सहकार्य कराल. तर शब्द ऐका काय सांगितले, तुम्ही सर्वजण. आता हे शब्द ब्रह्माजीनं ग्रहण केले आणि बाकी सर्व कुणालाही ऐकू आलेलं नाही. आणि ते इतर भक्तांना, देवी देवता त्यांना सांगत आहेत की भगवंता विष्णूंनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वजण, काय सांगितले, तुम्ही सर्वजण पुढे जावा आणि कृष्णलीलामध्ये जे येणारा भगवंताचा अवतार त्यामध्ये तुम्ही अवतार घ्या आणि त्यांना सहकार्य करा. आता सर्व देवी देवता प्रकट झालेले आहेत, एक राहिला कोण, ब्रह्माजी. आणि त्यांनी काय आज्ञा दिली पुढं, जसे होते तसे शब्द पुढे ढकलले, त्यांनी स्वतःला वगळलं. म्हणून बघतो आपण, पाहतो की ब्रह्माजी कुठंही कृष्णलीलेमध्ये दिसत नाहीत आणि त्यांना पुन्हा पश्चाताप होतो. आणि म्हणून भगवंतांच्या बरोबर त्यांची ब्रह्मविमोहन लीला वगैरे होती नंतर. आणि त्याचा पश्चाताप करण्यासाठी ब्रह्माजीनं पुन्हा वृंदावनमध्ये बरसाना येथे अवतार घेतलेला आहे, जिथं ते त्यांची 4 डोकी म्हणजे ते 4 पर्वत आहेत, जेणेकरून वैष्णवांची जी चरणधुली आहे त्यांच्या डोक्यावर सदैव राहो, हे त्यांनी प्रायश्चित केलं. तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आपल्याला सेवेची संधी येत असते, आपल्याला असं वाटतं की सेवा आलेली आहे, ती आपण स्वीकारतो. पण बऱ्याच वेळेला असं नाही की डायरेक्ट सेवा येईल बाबा की तुम्ही हे करा ते करा. कधी कधी इनडायरेक्टली पण सेवा येतात. पण जसं आत्ता आपण पाहत होतो की एक भक्त प्रगती काय आहे, भक्तीमध्ये प्रगती करण्याचं लक्षण काय आहे, तो सेवेची संधी शोधत असतो, सेवेसाठी निवेदन करत आहे. आणि इथं आपण पाहतो ब्रह्माजीकडे ती संधी आली सेवेची, परंतु त्यांना वाटलं की मी ब्रह्मदेव आणि ही ह्यांच्यासाठी आज्ञा आहे. म्हणून कधी कधी उच्च पदावर असताना आपण जी छोट्या मोठ्या सेवा होतात त्यांना आपण नाकारत जातो की नाही माझ्यासाठी नाही. परंतु प्रत्येक संधी ही आपल्यासाठी आहे, एक सेवेची दिव्य संधी आहे, ही समजून जर आपण स्वीकार केला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला लाभ होतो. तर हे ब्रह्माजीचं बॅड लक होतं की त्यांनी ते समजून घेतलं नाही आणि नंतर त्यांनी मात्र त्याचं प्रायश्चित पण केलं. आता पहा, ही सर्व नियोजन झालेलं आहे, ब्रह्माजीनं सर्व आज्ञा दिलेली आहे की असं असं आपल्याला करायचं आहे. आणि सर्व देवी देवता आता तयारीत लागलेला आहे. आणि इथे मग वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरतो आणि अत्यंत धूमधमाक्यात हा विवाह संपन्न होतो. आणि कंस एवढा प्रसन्न असतो की आज माझ्या बहिणीचं लग्न सोहळा आहे आणि अत्यंत आनंदाने तो सर्व तयारी केलेली आहे, लग्न सोहळा पार पडलेला आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की मी जरी राजकुमार असलो तरी माझ्या बहिणीचा रथ मी हाकणार. म्हणजे तो ड्रायव्हरचं काम घेतो. रथावरती वसुदेव आणि देवकीला विराजमान केलेला आहे आणि कंस स्वतः लगाम हातामध्ये घेऊन रथ चालवत पुढं निघालेला आहे. आणि अशा वेळेला जात असताना आता देवी देवतामध्ये एन्झायटी निर्माण झाली, चिंता उत्पन्न झाली. का झाली? देवी देवता विचार करू लागले, अरे हे काय घडत आहे इथं. आपण विचार केला होता की धरतीचं पाप हलकं करण्यासाठी आता भगवंत प्रकट होतील, परंतु हा कंस काय करत आहे, अशी कृती करत आहे जेणेकरून कदाचित आपला हे विलंब होईल. आणि तो काय कृती करत होता कंस? तो वैष्णवांची सेवा करत होता. हे दुसरं तत्त्व पहा, भक्तीमध्ये प्रगती करण्याच्या लक्षणामध्ये आपण जे बघतो. कंस काय करतोय? देवकी आणि वसुदेवांची रथ हाकतोय, त्यांची सेवा करतोय. म्हणून देवी देवतांना भीती वाटू लागली की भगवंत म्हणतील की अरे हा माझ्या भक्तांची सेवा करत आहे, मी ह्याला कसं बरे संहार करणार याचा. आणि कदाचित ह्या कंसाला त्यांनी उचलून वैष्णवांच्या श्रेणीमध्ये जर ठेवला तर सर्व काय संपलं. मग कंस लीला सर्व लीला अस्त होतील. म्हणून देवदेवता एकदम घाबरून गेलेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत की काय करायचं, की ह्याला वैष्णवांच्या सेवापासून वंचित करायचं. तर पहा वैष्णवांची सेवेचं किती महत्त्व आहे. जो कोणी व्यक्ती वैष्णवांच्या सेवेमध्ये रत आहे, जय श्री कृष्ण निताय गौर सुंदर भगवान की जय, त्याच्यासाठी ही सर्व भगवंतांची अहेतुकी अप्रतिहता कृपा प्राप्त होत असते. आणि म्हणून देवी देवता काय करतात? आकाशवाणी करतात. आणि आकाशवाणीमध्ये काय म्हणत आहेत? पहिलाच शब्द वापरतात, हे मूर्ख कंस, त्याला संबोधित करतात. जर एखाद्याला आपल्याला काही काय म्हणतात ना प्रॉम्प्टली सांगायचं असेल, बिंबवायचं असेल तर आपण असे ठराविक शब्द त्याच्यावर बिंबवण्यासाठी यूज करतो. की त्याला सांगितलं की तुझं कृती आहे ती कशी आहे? मूर्खाची आहे. म्हणून हे मूर्ख कंस, तू जिला रथामध्ये विराजमान करून रथ हाकत आहे
तिचाच 8वा पुत्र 8वा गर्भ तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. आणि जो कंस अत्यंत प्रेमाने देवकीचा रथ घेऊन चाललेला होता त्याचं रूपांतर होतं. एक प्रेमळ भाव अचानक एकदम शत्रूच्या भूमिकेत येतो. क्षणाचाही विचार न करता त्याचा हात आपल्या तलवारीच्या म्यानेमध्ये जाऊन तलवार बाहेर काढतो आणि क्षणार्धात तो देवकीचा संहार करणार. तोपर्यंत वसुदेव त्याला थांबवतात. आणि वसुदेवने जे तिथं सांगितलं तो आजपर्यंतचा सर्वात महत्त्वपूर्ण भागवतम क्लास असेल. कारण की एका मिनिटामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा होता की देवकीला कसं वाटायचं. क्षणामध्ये त्यांना प्रत्येक शब्द तोलून मापून बोलायचा होता की कशा प्रकारे मी त्याला कन्व्हिन्स करीन कंसाला जेणेकरून ते देवकीची हत्या करणार नाही. आणि म्हणून आता वसुदेव त्याला सांगू लागलेले आहेत की तू वीर आहे, क्षत्रिय आहे आणि तुला नारीची हत्या करणं शोभत नाही. अनेक प्रकारे त्याचं स्थावन करत आहेत, सांगत आहेत की असं नाही, असं आहे, एक अबलाची स्त्रीची तू हत्या करू नकोस. वेगवेगळे प्रकारे त्यांची समजूत काढल्यानंतरही ते पाहतात की कंसाच्या चेहऱ्यावरचा भाव बदललेला नाही. कंस अजूनही त्याच रागात आहे. मग त्याला आत्माचं ज्ञान देतात की हे शरीर तर जाणारच आहे, हां तू आत्मा आहेस, तुला नवीन शरीर मिळेल. अनेक प्रकारचे ज्ञान देऊनसुद्धा मग ते दुसरी नीती वापरतात. साम दाम दंड भेद या चारही गोष्टीचा तिथं उपयोग करत आहेत. आणि शेवटी म्हणतात की मी असं जर केला, विचार केला की मी जर सांगितलं कंसाला की मी माझा पुत्र जो 8वा आहे तेच तुला देईन आणि त्याची तू हत्या कर, तर तूर्त देवकीची हत्या इथं थांबेल. परंतु नंतर ते विचार करू लागतात की मी कसला कठोर पिता आहे की एक नवजात बालकाला कंसाकडे देऊ. पुन्हा लगेच ते विचार करतात की नाही, आत्ताच्या क्षणाला वेळ काळ परिस्थिती असून देवकीचं संरक्षण ही महत्त्वाचं आहे. कंसाकडं अनेक सेना आहेत, हत्यार आहेत, माझ्याकडे 2च आहेत गोष्टी, 2च हत्यार आहे. कोणती? एक माझी बुद्धी आणि दुसरी माझी वाणी. त्याचा उपयोग करून मी कसं देवकीचं संरक्षण करेन ही फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून तो विचार करून बोलत आहे. आणि त्यानं सांगितलं की मी माझा जो पुत्र होईल, प्रत्येक पुत्र तुमच्याकडे आणून देईन वाटलं तर. आणि त्यावेळेला कंसाला माहीत होतं की वसुदेव हे सत्यवादी आहेत आणि त्यांच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. तर आपण पाहतो, आपण आता ही चर्चा करायला 5 मिनटं गेली, पण वसुदेवानी एका सेकंदामध्ये एवढे सगळे विचार त्यांच्यामध्ये येऊन गेले होते. पटपट काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर भक्तांचे संरक्षण किंवा भगवंताच्या भक्तांचं रक्षणासाठी आपण सदैव कसं तत्पर असलं पाहिजे. आणि साम दाम दंड भेद कोणत्याही प्रकारे कशा प्रकारे वसुदेवने रक्षण केलं हे पण आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर भगवान श्रीकृष्ण आता प्रकट होणार, कारण की आता कंसाने देवकी आणि वसुदेव यांना पकडलेलं आहे. सुरुवातीला तर राजमहलमध्येच ठेवलं, नंतर त्यांचे आसुरी भसंग भक्ती होते, त्यांनी सांगितलं की अरे यांना राजमहलमध्ये ठेवलेलं आहे, जर वसुदेव पळून गेला तर. मग त्यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. आणि कारागृह पण कसलं, त्याला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 7 गेट्स, बेड्या आणि एवढेच कुलपं लावून एवढ्या बेड्या टाकून आत त्यांना आणखीन जंजीरनं बांधून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे वसुदेव आणि देवकींना त्यांनी लॉकडाऊनमध्ये टाकलेलं होतं. जसं आपण सर्वजण आता लॉकडाऊनचा अनुभव घेतो आहे गेल्या 1.5 वर्षापासून. पण या लॉकडाऊनमध्ये त्यांनी आपली भक्ती वाढवली बरं का. तर वृंदावनचे एक साधू आहेत, त्यांचं मी ऐकत होतो, तर ते सांगत होते की या लॉकडाऊनमध्ये 1.5 वर्षापूर्वी आता लॉकडाऊन पडलेलं आहे, तर याचं आपण पॉझिटिव्हली कसं घ्यायचं. जसा एखादा साधू एखाद्या गुहेमध्ये प्रवेश करतो आणि तिथं प्रवेश केल्यानंतर तो काय करतो, तिथं बसतो आणि तपस्या करतो. आणि तपस्या पूर्ण झाल्यानंतर तो जेव्हा साधू गुहेतून बाहेर येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहण्यासारखं असतं. त्याप्रमाणे ते साधू सांगत होते की आपण आता लॉकडाऊनमध्ये आत बसलो आहे, काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही, चाकरी नाही, कुठलं टेन्शन नाही, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, जमापुंजी खर्च करून आपलं घर पतापार चाललेलं आहे. अशा वेळेला आपण तपस्या केली पाहिजे. आणि जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा घराघरातून एक साधू बाहेर पडला पाहिजे. तर इथं लॉकडाऊनमध्ये आहेत ते.
तर भगवंतांना बघा प्राप्त करण्यासाठी तपस्या करायला लागते. आणि ज्या लोकांनी त्यांना प्राप्त केलं आहे त्यांचं अनुकरण करायला पाहिजे आपण. व्रजराज को पाना है तो व्रज परिकर का अनुगत्य करना पडेगा. जे व्रज परिकर आहेत ते कसे भगवान श्रीकृष्णांसाठी साधना करत आहेत, आराधना करत आहेत, त्यांची उपासना करत आहेत, त्या प्रकारे आपण त्याने केलं पाहिजे. भगवान आणि व्रज परिकर म्हणजे कोण हो? व्रज परिकर आपल्यासाठी कोण आहेत? व्रज परिकर आपल्यासाठी आपले गुरु महाराज आहेत. ज्यांच्या हृदयामध्ये सदैव वृंदावन वास करतं तेच गुरुदेव आपल्यासमोर आहेत, एक व्रज परिकरचे. आणि त्यांचं अनुगत्य करणे म्हणजे काय? त्यांचं अनुगत्य करणे म्हणजे त्यांच्या वाणीचं अनुगत्य करणे, त्यांच्या भाव काय आहे त्याचं अनुगत्य करणे, त्यांची विरह भगवंताप्रती काय आहे त्याचं अनुगत्य करणे, त्यांची भगवंताप्रती असलेली जी पीडा आहे, प्रेम आहे, या सर्व गोष्टींचं अनुगत्य करणं म्हणजे काय आहे की व्रज परिकरचं अनुगत्य करणे. म्हणून आपले गुरु महाराजांनी आपल्याला ज्या मिनिमम आज्ञा दिलेल्या आहेत त्याचं आपण जर केवळ पालन केलं तरीसुद्धा आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आणि श्रील प्रभुपादांचे मिनिमम आदेश काय आहेत? 16 माळांचा जप करा, 4 नियमांचं पालन करा, श्रील प्रभुपादाच्या आंदोलनामध्ये दासानु सेवा करा. 3च गोष्टी. ह्या 3 गोष्टी आपण जीवनभर आपल्या जीवनामध्ये ठेवल्या आणि त्याप्रमाणे चालत राहिलो तर भक्तीमध्ये आपली प्रगती होत राहील. आणि आता ग्वाल बाल सब सखा सर्वजण प्रकट व्हायला लागलेले आहेत. आणि प्रकट व्हाल्यानंतर आता कन्हैया पण प्रकट होणार आहेत. आणि जे कान्हा आहेत ना ते सर्वात छोटे आहेत, परिकरमध्ये सर्वात लहान आहेत. लहान का आहेत? प्रधानमंत्री सगळ्या शेवटी येतात ना, त्याप्रमाणे सगळे भगवंतांचे ग्वालबाल आले पुढे आणि कन्हैया आता सगळ्यात शेवटी आले. आणि आता हे सर्व ग्वालबाल आल्यानंतर हे भगवंतांची वाट पाहत आहेत की कधी कन्हैया जन्म घेतील, कधी प्रकट होतील, कधी अवतार घेतील. आणि ते नुसती वाट पाहत नाहीत तर अश्रुपूर्ण नयनाने वाट पाहत आहेत. सदैव त्याचे डोळे पाणावलेले आहेत आणि भगवंतासाठी रुदन करत आहेत की हे भगवंत, हे कृष्ण, हे गोविंद, हे मुरारी, तुम्ही केव्हा प्रकट व्हाल, तुम्ही केव्हा प्रकट व्हाल, असं ते आर्ततेने बोलवत आहेत. आता एखादा व्यक्ती विचार करेल, हे जे परिकर होते सर्व हे कोण होते? नित्यसिद्ध भक्त आहेत, सौंगडी आहेत, भगवंताच्या अंगा खांद्यावर खेळणारे आहेत. मग हे का बरं रडत होते भगवंतासाठी? ते तर त्यांच्याजवळच आहेत, नित्य आहेत. तर आचार्य सांगतात की हे सर्व सौंगडी, हे सर्व परिकर, ग्वालबाल आपण सर्वांना शिकवण्यासाठी की गोविंदसाठी कसं रडायचं हे शिकवण्यासाठी ते दाखवून देत आहेत. तर असं म्हटलं जातं की जे रामायण आहे, रामायण आपल्याला जीवन जगायला शिकवतं. की जीवन कसं जगायचं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र वाचलं नंतर समजतं की जीवन कसं जगायचे आपल्याला. प्रत्येक एक आदर्श पिता कोण आहे, आदर्श पती कोण आहे, आदर्श पुत्र कोण आहे, सर्व आदर्श रामायणामध्ये पाहायला मिळतात. म्हणून रामायण आपल्याला जगायला शिकवतं. श्रीमद भागवत काय शिकवतं? श्रीमद भागवत आपल्याला मरायला शिकवतं. भीष्म पितामहाचं महानिर्वाहन पाहतो आपण, पांडवांनी कसं केलं, अभिमन्यूने कसं केलं, हे सर्व आपण जर पाहिलं. दुर्व महाराजांनी कसं त्याग केलेला, तर कसं मरायचं परीक्षित महाराजांनी शिकवलं आपल्याला. तर श्रीमद भागवत आपल्याला शिकवतं की कशा प्रकारे ह्या देह त्याग करायचा आहे. आणि गौर लीला काय शिकवती? तर गौर लीला शिकवते की भगवंतासाठी कसं रडायचं. तर गौरांग महाप्रभू जेव्हा प्रकट झाले त्यांचे नयन सदैव पाणवलेले असायचे, अश्रूंच्या धारा सदैव त्यांच्या नयनातून वाहत राहायच्या. हा कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण, हे गोविंद, सदैव त्यांच्या हृदयातून हेच वाक्य निघत राहायचं. महाप्रभूंनी पहा 46 वर्ष ह्या पृथ्वीतलावर होते, त्यातली 18 वर्षे लिहिला गेले. 18 वर्ष जे होते ते शेवटचे ते केवळ जगन्नाथपुरीमध्ये विरहभावमध्ये राहिले. तर विरहभावमध्ये भगवंतांसाठी कसं रडायचं हे शिकवतात गौरांग महाप्रभू. म्हणून गौर लीला जी आहे ती आपल्याला रडणं शिकवते गोविंदासाठी. तर ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये आपण आल्यानंतर दिवसातून आपल्या डोळ्यातून हे गोविंद म्हणून एक थेंब जरी अश्रू येत नसेल तर मग आपण आत्तापर्यंत व्यर्थच जीवन गेलं.
भगवंतासाठी रडायला शिकलो नाही. कारण की असं म्हणतात गौरगोपाल गोस्वामी महाराज ना असे सांगत होते की वृंदावन इज अ लँड ऑफ क्राईंग. तिथं सर्वजण रडत आहेत कृष्णासाठी. आपलं जर हृदय पाषाणासारखं असेल, त्याला जर पाझर फुटत नसेल, तर वृंदावनमध्ये आपण प्रवेशच करू शकत नाही. तर ठाकूरजी आहे ना कसे आहेत, त्यांना व्याकुळ हृदय पाहिजे. जे रडणारं हृदय पाहिजे. ते व्याकुळता पाहतात की माझे भक्त माझ्यासाठी किती रडतात. दिवसातून 24 तासातून एकदा तरी एक तरी अश्रू त्यांच्या डोळ्यातून येतो का नाही. तर ठाकूरजींना भगवंतांना एक व्याकुळ चित्त पाहिजे. आणि ते चित्त आपल्याकडं असेल तर मग ते चोरी करण्यासाठी, त्या चित्तामध्ये विराजमान होण्यासाठी, त्या चित्तामध्ये प्रकट होण्यासाठी, त्या हृदयामध्ये प्रवेश करण्यासाठी वारंवार येतील. प्रत्येक क्षणाक्षणाला ते येतील. तर मग हे तर सर्व परिकर जे आहेत हे शिकवतात की गोविंदसाठी आपण कसं रडायचं. आणि दुसरा, या विरहामध्ये किती प्रेम आहे हे पण दाखवण्यासाठी त्यांनी इथं ही लीला करत आहेत. सर्व ग्वालबाल इथं समोर प्रकट झालेले आहेत. तर भगवंतांच्या प्रेमामध्ये डुंबून जायचं, मस्त राहण्यासाठी हे आपल्या सर्वांना हे जे परिकर आहेत त्यांचे. आणि पहा, महाप्रभूंचा अवताराचं मुख्य कारण पण हेच आहे. भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सर्व काय सांगून गेले. सर्व धर्मान परित्यज्य मामेव एकम शरणं व्रजम अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. शरणागती घ्या सगळं सांगितलं, परंतु घेतली लोक घेतच नव्हते. वेगळंच काहीतरी वळण लागलेलं होतं. म्हणून महाप्रभू जेव्हा आले तेव्हा ते भक्त रूपामध्ये आले की कशा प्रकारे शरणागती घ्यायची हे दाखवण्यासाठी आले. कशा प्रकारे प्रेमामध्ये डुंबून राहायचं हे दाखवण्यासाठी आले. तेरे प्रेम में डूबने से क्या मिला. काय म्हणतात, वो डूबने वालों से पूछ इन तैरने वालों को कुछ तह का पता नाही. की भगवंतांच्या प्रेमामध्ये डुंबल्यानंतर काय मिळतं हे कुणाला माहीत आहे. जे डुबले त्यांनाच कळणार, जे वरवर तरंगत आहे त्यांना कळणार नाही. परमपूज्य जयपताका स्वामी महाराज सांगत होते की मायानं जाळ टाकलेलं आहे मासं पकडण्यासाठी, आपल्यासारखे जीवात्मा. आणि हे जाळ टाकले आणि त्यांना अनेक मासं मिळतात भरपूर. तर एखादा मच्छवारा समजा समुद्रामध्ये जाळ टाकलं त्यानं, तर जाळ किती खोल जाईल, जेवढं खोल जाईल तेवढे वरवर तरंगणारे सर्व मासे त्या जाळ्यामध्ये अडकणार, बरोबर. आणि जे खाली खोलवर मासे आहेत ते त्यांच्या हाती लागणार नाहीत. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये जास्त जो डीपमध्ये जाईल, खोलवर जाईल, तो मायाच्या तावडीत सापडणार नाही. वरवर तरंगणारे, नुसतं तिलक धारण कंठीमाला घालून वेशभूषा करून तरंगणारे वरवर जे आहेत ते पटकन माया त्यांना कॅप्चर करत राहील आणि बाहेर फेकत राहील. म्हणून भक्तीमध्ये एवढं आत सखोल गेलं पाहिजे की मायाचा स्पर्श पण होणार नाही. आणि जेवढं आपण खोल जाऊ तेवढं आपण भगवंतांच्या जवळ जाणार आहोत. पहा की जेव्हा प्रभू रामचंद्रजी आले, मोठे मोठे मठाधिपती होते, मोठे मोठे संन्यासी होते, मनामध्ये आश्रम होते, मोठे मोठे संन्यासी. परंतु रामचंद्राजी एवढे मोठी आराधना साधना करण्याकडे नाही गेले. ते डायरेक्ट कुठं गेले, शबरीच्या कुट्यामध्ये गेले. का, कारण तिचं व्याकुळ चित्त होतं, ती वाट पाहत होती व्याकुळतेने. म्हणून भक्तीमध्ये पेशन्स फार महत्त्वाचा आहे. रूप गोस्वामी सांगतात उत्साहात निश्चयात देहरात. उत्साही आहे, फार उत्साह आहे, पण पेशन्सच नाही, उपयोग काय, धैर्यच नाही. असे उत्साही भक्त येतात, एकत्र येतात, 2-4 वर्ष चांगली सेवा करतात आणि त्याच उत्साहानं बाहेर निघून जातात. का बरं, संयमच नाही, मिळालंच नाही. काय म्हणतात, मला काहीच मिळत नाही, इथं आनंदच नाही. जसे एकदा प्रभूजी सांगत होते की एक जो भक्त असतो, साधारणपणे जुना झालेला भक्त, जसं आपण सर्व इथं आहोत, तर तो पाहतो असा नवीन भक्त, वाह किती आनंद घेत आहेत. एकदम सिनियर भक्त, किती सुंदर आनंद घेत आहेत. परत नवीन, परत सिनियर भक्त. तर पेंडुलमसारखा असा फिरत राहतो. आणि मी काय करतो, मी काहीच नाही, म्हणजे मी फक्त निरानंदी आहे. जे नवीन आहे त्यांना टेस्ट दिलेली आहे भगवंतांनी सॅम्पलच्या. जसं मिठाईच्या दुकानमध्ये गेल्यानंतर सॅम्पल देतात ना, टेस्ट करून पहा. तर भगवान थोडी भक्तीची टेस्ट देतात. आणि ही टेस्ट घेतल्यानंतर आपण प्रयत्न करायचे असतात, ते आपण बऱ्याच वेळेला विसरून जातो. आपल्याला वाटतं सारखं सॅम्पलचं मिळावं फुकटात. तर भक्तीसाठी पण मोजायला लागतं ना, मोजायला पाहिजे.
आणि जे भक्ती कृष्णप्रेम प्राप्त केलेले ते पण आनंदी आहेत. मग मधला मध्येच राहतो तसाच कोरडा पाषाणासारखा. आणि कृष्ण पण पहा, दुर्योधनाने चांगली फिश तयार केलेली आहे राजमहालामध्ये, आणि कृष्ण कुणाच्या घरी गेले? विदुराणीच्या घरी. तिथं साग आणि रोटी खात आहेत, केळ्याच्या साली खात आहेत जे प्रेमाने दिले आहेत. तर ह्याच्यावरून आपण पाहतो की भावग्राही जनार्दन आहेत. जर आपलं चित्त जर कोमल असेल, तर चित्त आपलं द्रवित होणार असेल, तर मात्र त्या चित्तासाठी भगवान आपल्याकडे येत असतात. तर मग देवकी, वसुदेव, यशोदानंद बाबा यांना हे सौभाग्य प्राप्त झालेलं होतं की वात्सल्य रसाचं. मग यांच्याकडे अशी काय पात्रता होती की भगवंतानी त्यांच्या घरी प्रकट होऊन त्यांना वात्सल्य रसाचा अनुभव दिला. पहा, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की नित्यसिद्ध, नित्यबद्ध जीवात्मा, हे सर्व आपल्याला सांगितलं जातं. अनेक गोष्टी आपण पाहतो. मग थोडासा विचार जर अजून केला आपण, तर महाप्रभू कशासाठी आलेले आहेत? गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन ते वाटण्यासाठी आलेलं आहे. म्हणून जरी ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे, तरीसुद्धा कलियुगामध्ये या 10,000 स्वर्णिम वर्षामध्ये काय म्हणतात ना, कधी कधी बोनस कार्ड्स दिलं जातं, बोनस मिळतं, दिवाळी बंपर ऑफर, त्याप्रमाणे आपल्याला हे मिळालेलं आहे. जरी ही अशक्यप्राय गोष्ट आहे, पण महाप्रभूंच्या कृपेनं आणि या कलियुगामध्ये असलेल्या एकच गुण, अस्ति एको महान गुण जो आहे की भगवंताचं कीर्तन केल्यानं आपल्याला प्राप्त होणार आहे, जे सर्वोत्तम धन आहे गोलोकचं, ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून श्री प्रभुपादांना जेव्हा म्हणायची त्यांचे भक्त की हे प्रभुपाद, 12 महाजन असतात आम्ही ऐकले, पण तुम्ही 13वे महाजन आहात. प्रभुपाद म्हणायचे तुम्ही 14वे होऊ शकता. तर ह्या जगामध्ये अशक्य असं काही नाही. कारण की ही कृपा आहे, बोनस मिळत आहे, ह्याचा लाभ घेऊन एखादा आपलं चित्त शुद्ध करू शकतो. तर देवकी आणि वसुदेव यांचा जेव्हा विवाह झाला, बघा त्यांची परंपरागत म्हणून म्हणतात की आपण कोणत्या कुटुंबामध्ये जन्म घेतो आहे हे पण फार महत्त्वपूर्ण असतं. आपली सर्व कर्म आपलं हे सर्व ठरत असतात. तर जे देवमत राजा होते त्यांचे 2 पुत्र, पर्जन्य बाबा आणि कुठले दुसरे होते? शूरसेन. आणि शूरसेनाचे पुत्र कोण? वसुदेव. पर्जन्य बाबाचे पुत्र कोण कोण होते? उपनंद, अभिनंद, नंद, सुनंद, नंदनंदन. आणि 2 बहिणी होत्या, सुनंदा आणि नंदा. असेही 5 + 2 7 त्यांची हे. तर क्षत्रियपासून उत्पन्न झालेले पुत्र जे होते ते शूरसेन, म्हणून त्यांना मथुरा आणि सर्व जे सैनिक हे होतं, क्षत्रिय जे कुळाला शोभणार आहे ते सर्व त्यांना मिळालेलं आहे. आणि पर्जन्य बाबाजी वैश्य मातेपासून जन्माला आलेले होते, त्यांना गोधन देण्यात येतं आणि गोकुळ महावन देण्यात येतं. आणि पर्जन्य बाबांचं असं म्हणण्यात येतं की पर्जन्य बाबा हे मुळातच भक्तीमध्ये तल्लीन होते. लग्न झाले की त्यांनी पत्नीला सांगितलं, बरं का मी लवकरच संन्यास घेणार आहे. लग्न झाल्यात ते म्हणली मुलं बाळं होऊ द्या, कर्तव्य पूर्ण करू द्या. तर असं सांगितलं जातं की पत्नीच्या आज्ञेशिवाय एखादा गृहस्थ संन्यास ग्रहण करू शकत नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये जर मुलांची लग्न व्हायची असेल, एखाद्या कुटुंबावर कर्ज आहे, व्यावहारिक काही अडचणी आहेत, अशा वेळी पत्नी पतीला थांबवू शकते की तुम्ही जायचं नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं सर्व कर्तव्य पूर्ण केलेली आहे, तर मग तो पत्नीचे परमिशन न घेताही वानप्रस्थ स्वीकारू शकतो आणि पत्नीलाही विनंती करू शकतो की तूही माझ्यावर चाल. तर इथं पर्जन्य बाबाने वरेश्वरीजी आहेत, दोघं पण तयार आहेत की आपण वृंदावनला जायचं. पहा, हे राहतात कुठं? महावनमध्ये. त्यांनाही वृंदावनलाच जायचं आहे तपस्या करायला. तर ते दोघंही ठरवतात. तर आता मुलं मोठी व्हायची वाट पाहत आहेत. तर ही भक्तीचं गुण आहेत. पहा, त्यांना भोग घेण्यासाठी किंवा त्यांना या जगाचं आस्वादन घेण्यासाठी, इंद्रतृप्ती करण्यासाठी त्यांनी हे लग्न विवाह सोडावा हे केलेलं नव्हतं. त्यांना माहीत होतं की मला काय करायचे भविष्यामध्ये पुढं, आणि म्हणून त्यांनी ती स्वीकार केलेला आहे. दोघं एकत्र आले आहेत, मुलं झालेले आहेत. आणि मुलं झाल्यानंतर त्यांनी आता मोठी झाल्यानंतर सर्वांना बोलवलं. उपनंद बाबा,
अभिनंद बाबा आलेले आहेत, नंद बाबा आले आहेत, सुनंद ननंद सगळे आलेत. त्यानंतर सूरसेन, त्या बाजूनं वसुदेव, या सर्वांना बोलवतात की आणि म्हणतात की आता मुलं मोठी झालेली आहेत आणि आम्हाला काय करायचं आहे, आता ही जी कारोबार आहे, ही जी गादी आहे, ही मी आता माझ्या मुलांना द्यायची इच्छा आहे. परंतु तत्पूर्वी एक परीक्षा. ती परीक्षा कोणती? तर पर्जन्य बाबा 4 प्रश्न विचारतात मुलांना आणि ते चेक करत आहेत की आपली मुलं ह्या राज्याला सांभाळण्याच्या लायक आहेत का नाही. तर पहिला प्रश्न विचारतात की ह्या जगामध्ये भयाचं काय कारण आहे. व्यक्तीला भय का वाटतं. तर 4-5 पुत्र जे अत्यंत भक्तिपूर्ण आहेत ते लगेच उत्तर देतात की बाबा ह्या जगामध्ये भयाचं कारण आहे स्वतःला कर्ता मानणे. पहा, ज्या वेळेला आपण स्वतःला कर्ता समजतो त्यावेळेला एक अज्ञात भय आपल्या पाठीमागं उभं असतं आणि ज्या वेळेला आपण श्रीकृष्णांना कर्ता म्हणून आश्रयाखाली राहतो त्या वेळेला आपण निर्भर राहतो. जसं अर्जुनाला कृष्णाने विचारलं की अरे युद्ध चाललेलं आहे आणि तू झोपा काढतो बिंदास्त, म्हणतो तुम्ही माझ्यासाठी जागता ना. तर असं आहे, तुलसी सोये राम भरोसे असं म्हणतात. तुलसीदास जी आहे ते कुटियामध्ये झोपायचे, दारही नाही काही नाही आणि लोक म्हणजे अरे चोरीची काही भीती वाटत नाही, राम लक्ष्मण आहेत ना. तर तुलसी सोये राम भरोसे. तर या जगामध्ये भयाचं कारण आहे स्वतःला कर्ता मानणे. दुसरा प्रश्न विचारतात, ह्या जगामध्ये परम आश्रय काय आहे. आणि लगेच हे पुत्र उत्तर देतात की हे बाबा ह्या जगामध्ये परम आश्रय आहे भगवत भक्ताचा आश्रय घेणे. कारण एक भगवत भक्त आपल्याला खरा आश्रय देऊ शकतो आणि जे परम आश्रय आहे त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तिसरा प्रश्न विचारतात की ह्या जगामध्ये प्राप्त करणे योग्य काय आहे. की सर्व काय आहे, धनसंपदा त्यांच्याकडे काही कमी नव्हतं. पहिलं जे गोधन, श्रीमंत व्यक्ती कसा ओळखला जायचा की किती त्याच्याकडे गोधन आहे, किती गायी आहेत, किती जमीन आहे, त्याची श्रीमंती पाहिली जायची. तर त्यांच्याकडे सर्व होतं. तर ह्या जगामध्ये प्राप्त करण्यासारखं काय आहे. तर ते म्हणतात की बाबा या जगामध्ये प्राप्त करण्यासारखं निष्काम कर्म आहे, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म. आणि चौथा प्रश्न विचारतात की सांगा ह्या जगामध्ये सर्वोत्तम सुख कशात आहे. आणि ते म्हणतात की ह्या जगामध्ये सर्वोत्तम सुख जे आहे ते आहे भगवत प्रेम. आणि हे सर्व ऐकल्यानंतर पर्जन्य बाबा अत्यंत आनंदित झालेले आहेत. ते म्हणतात की ही खरी संपत्ती, ह्यांच्याकडं सर्व संपत्ती असेल मला काही फरक पडत नाही, पण पुत्राकडं खरी संपत्ती जी असली पाहिजे ती आहे भक्तीची संपत्ती. ती जर नसेल तर मग सर्व संपत्ती वेस्ट जाणार आहे, ही माहीत आहे. आणि मग लगेच ते उठतात आणि उपनंद बाबांना तिलक करतात. आता पहा इथं काय घडतं आहे. उपनंद बाबांना तिलक केलेलं आहे. उपनंद बाबांनी ती लगेच थाल हातात घेतलेली आहे आणि नंद बाबांना तिलक केलेलं आहे. सर्वजण बघता राहतात अरे काय चाललेलं आहे. कारण उपनंद थोरले खरं पाहता तर थोरल्याला राज्याभिषेक होतो, थोरल्यालाचा तिलक होत असतो, राज तिलक होत असतो. परंतु हे उपनंद बाबांनी कोणताही क्षणाचा विचार न करता नंद बाबांना तिलक केलेलं आहे. आणि पर्जन्य बाबा अचंबित झालेले आहेत की म्हणजे असं का केलं तू. तर ते म्हणतात की बाबा गुणामध्ये तर नंदच श्रेष्ठ आहे. असं का. ते तर नावाचेच म्हणले मजले आहेत. खरं पाहता सांगा बरं. ते लॉजिक सांगतात की खरी जी वस्तू असती संरक्षण देण्यासाठी त्याला कुठे ठेवलं जातं, मध्ये ठेवलं जातं. तर पहिले 2 भाव, इकडं 2 भाव आणि मध्ये हे नंद बाबा. तर जे श्रेष्ठ वस्तू असते त्याला आपण नेहमी मध्यस्थान देतो. मग भगवंताचा अल्टर पण कुठं असतं, मध्यभागी आहे. त्याप्रमाणे तर ते सांगतात की हे गुणाने माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि नंदबाबांचे गुण सर्वांना माहीत होते आणि म्हणून त्यांनी सर्वांनी तात्काळ स्वीकार केला. आणि अशा प्रकारे नंदबाबाचा रास तिलक झालेला आहे. आणि पाहता पाहता आता नंद आणि यशोदा मैयाचा विवाह सोहळाही होतो. आणि हा विवाह संपन्न झाल्यानंतर आता असं म्हणतात की नंदचा अर्थ काय आहे, आनंद ददाती इति नंद. आणि यशोदाचा अर्थ काय, यश ददाती इति यशोदा. तर जो व्यक्ती सर्वांना आनंद प्रदान करत आहे, आपल्या वाणीद्वारे, आपल्या कर्माद्वारे, आपल्या क्रियाद्वारे, आपल्या चेष्टांद्वारे प्रत्येक जीवाला आनंद देतोय तो म्हणजे नंद. म्हणून काय म्हणतात, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की.
तर अशा व्यक्तीच्याच घरी कन्हैया प्रकट होणार. कुणाच्या घरी? जो सर्वांना इतरांना आनंद प्रदान करत आहे, कुणालाही दुखवत नाही, आपल्या वाणीद्वारे, कर्माद्वारे, चेष्टाद्वारे कुणालाही त्रास देत नाही. असा जो व्यक्ती आहे, ज्याच्या वर्तनाद्वारे, त्याच्या प्रत्येक क्रियाद्वारे इतरांना आनंद मिळत आहे. फक्त जीवांना म्हणजे मनुष्य प्राण्यांना नव्हे तर इतर जीवांनाही तो आनंद देत आहे. अशा घरी आनंद प्रकट होतो. म्हणजे भगवान कृष्ण अशाच घरी येतात. तर आनंद केव्हा देऊ शकतो आपण इतरांना? जोपर्यंत ह्या हृदयामध्ये राग आणि द्वेष आहेत, तोपर्यंत आपण इतरांना खऱ्या अर्थानं आनंद देऊ शकत नाही. राग म्हणजे काय आहे? अनुराग म्हणतो ना आपण, म्हणजे आसक्ती, ह्या जगाप्रती असणारा मोह. तो जोपर्यंत या हृदयामध्ये आहे तोपर्यंत आपण इतरांना खऱ्या अर्थानं आनंद देऊ शकत नाही. आणि द्वेष भावना, द्वेष भावना म्हणजे त्याच्याकडं आहे ती माझ्याकडं का नाही. भले कोणतीही गोष्ट असू दे, ती जर सर्वोत्तम दिसत असेल त्याच्याकडं आणि आपल्याला वाटत असेल मनातून पण, मानसिक स्तरावर पण, की नाही त्याच्याकडं नको आहे ते, आणि अशा प्रकारे जर द्वेष असेल तर हे दोन गोष्टी जोपर्यंत हृदयामध्ये आहेत तोपर्यंत आपण इतरांना आनंद देऊ शकत नाही. म्हणून भगवंतांना जर प्राप्त करायचं असेल तर हे 0 लेवलला यायला पाहिजे. राग आणि द्वेष पूर्ण संपून जायला पाहिजे. आणि हे कसं संपू शकतं? आपण आपल्या जे व्रज परिकर आहेत, जसं आपण आता चर्चा करत होतो, गुरु महाराज आहेत, त्यांच्या चरणांचं अनुगमन केल्यानंतर, आणि त्यांचे आपल्याला कधी कधी पाहतो की आम्ही अनुगमन करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला भेटत नाही का? पहा, एक पुत्र आहे, त्याला पिताची संपत्ती वारसा हक्कानं मिळणारच आहे, फिक्स आहे, कोर्ट कचेरी करायची गरज नाही. त्याचप्रमाणे गुरुदेवची जी संपत्ती आहे ते त्या शिष्याला मिळतेच. कोणती संपत्ती आहे त्यांची? कृष्ण प्रेमधन, ही संपत्ती मिळते, पण विलंब होत आहे, भेटत नाही का? कारण त्याचं कारण आहे की त्यानं मध्ये ह्या राग आणि द्वेषचा पडदा ठेवलेला आहे आणि त्याच्यापासून स्वतःला वंचित ठेवलेलं आहे, म्हणून ते तसं भेटत नाही. आणि आता नंदबाबा आणि यशोदा मैया यांचं लग्न झालेलं आहे, अनेक वर्ष लोटली तरी त्यांना पुत्र प्राप्ती नाही. नंदबाबा 80 वर्षाचं, कुठं वर्णन आहे 100 वर्ष, कारण की ती द्वापर युग आहे, नाही तर तुम्ही ह्या वर्षाचं कॅल्क्युलेशन करा. 1000 वर्षाचं आयुष्य मर्यादा होती. तर 80 वर्षाचं झालं तरी त्यांना पुत्र प्राप्ती नाही. व संपूर्ण प्रयत्न करून बघितलं, पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे, सर्व झालेलं आहे. आणि असं वर्णन येतं की आता नारद मुनी येतात आणि त्यांना मंत्रोपदेश देतात आणि काय सांगतात पहा. बघा प्रभुपादांनी किती आपल्याला दिलेलं आहे ह्याच्यातून समज. तर शास्त्रामध्ये वर्णन असं आहे की नंद आणि यशोदा मैयांना नारद मुनी येत आहेत आणि त्यांना मंत्रोपदेश दिल्यानंतर सांगतात की तुम्ही एकादशी व्रताचं पालन करा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. अजून काय दिलं पाहिजे प्रभुपादांनी आपल्याला? हे त्यांना भगवंतांच्या माता पितांना सुद्धा हे सांगावं लागलं. तसं पाहिलं तर लीला आहे, पण ते आपल्याला प्रभुपादांनी रेडीमेड दिलेलं आहे. आणि मग ह्यांनी आजीवन एकादशी व्रताचं पालन करण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर त्यांनी महामंत्राचा जप सुरू केलेला आहे. आणि काय होतं, एक दिवशी नंदबाबा स्नान करून यमुनामधून घरी येत असतात आणि त्यावेळेला ते पाहतात की त्यांच्या द्वारावर अनेक ब्राह्मण आहेत. आणि जसेच नंदबाबाला पाहतात सर्वजण हात वर करून म्हणतात पुत्रवान भव. नंदबाबा म्हणतात, अरे असा काय आशीर्वाद देताय तुम्ही मला? माझी काही वय राहिले आता, 80 वर्षाचा मी झालेलो आहे, जरा विचार करून तरी आशीर्वाद द्यायचा. तर सर्व ब्राह्मण म्हणतात की बाबा आम्ही काही विचार करून बसलो होते तर की तुम्ही येणार आणि आम्ही सगळं पुत्रवान भव म्हणणार. जो विचार करून आशीर्वाद दिला जातो तो पूर्ण होईल का नाही यामध्ये आशंका असती, परंतु जो आशीर्वाद हृदयातून येतो, बिना विचार येतो, तो फलित होतोच. बघा म्हणून म्हणतात की सेवा अशी करा की तो वैष्णव एवढा प्रसन्न झाला पाहिजे की त्याच्या हृदयातून आपोआप आशीर्वाद आला पाहिजे, असं उंबडून आला पाहिजे. तो खरा आशीर्वाद असतो. हाणून मारून घेता नाही पाहिजे, जबरदस्ती. कसं भक्त करतात, चरणधुली घ्यायचे, पूर्वी फार होतं चालायचं. जय श्री श्रीनिताय गौर सुंदर भगवान की जय. चरणधुलीसाठी भक्त एवढे भांडायचे की एकमेकाचे पाय मोडून टाकायचे, फ्रॅक्चर केलेत.
तर हे खरंच आपल्याला मिळणारे त्यातून काहीही नाही, त्यातून खरी कृपा भेटत नाही. तर खरी जर कृपा भेटायची असेल तर ही अशी भेटते की हृदयातून प्रकट झाली पाहिजे. आणि मग सर्व ब्राह्मण म्हणतात की ठीक आहे, आता हे ओघाने अनोघाने आलेलं आहे की पुत्रवान भव. तर सर्व जर त्यांचे जे पुरोहित आहे शांडल्य मुनी त्यांच्याकडे सर्वजण जातात, म्हणतात की आम्ही असा असा आशीर्वाद दिलेला आहे नंदबाबांना. ते म्हणतात तुम्ही आशीर्वाद दिला आहे ती भगवंताचीच इच्छा आहे, कारण की आता ती वेळ आलेली आहे. ते म्हणतात ठीक आहे, तर आता नंदबाबांनी एकट्याने प्रयत्न करून चालणार नाही, आम्ही पण करणार. म्हणतात ना की फक्त गुरुनीच प्रयत्न करून चालत नाही, चेल्यानं पण प्रयत्न केला पाहिजे, शिष्यानं पण. गाठ मारलेली आहे तर फक्त गुरु ओढतोय आणि तो आपला धरून बसला या. तसं नाही, दोघांनी प्रयत्न केले तर भाऊबंधन तुटू शकतं. तर इथं हे ब्राह्मण म्हणतात आम्ही पण करणार. काय करणार? तर यमुनाच्या काठी आम्ही यज्ञ करणार आणि आहुती देणार. तर शांडल्य म्हणतात किती आहुती द्यायची? तर 18,000 द्या आहुती किंवा 18 लाख द्या, तुम्हाला जसं वाटेल ते. म्हणता नाही, आम्ही 18 करोड आहुती देणार. आणि नंदबाबा जे पहिलेच त्यांना आनंद असतो याच्या सर्व गोष्टीमध्ये लगेच तयार होतात. आणि यमुनेच्या काठी म्हणतात की दुधा दह्याच्या तुपाच्या असे लोट लागले होते ना, आणि आहुती द्यायला सर्व बसलेले आहेत. तर ब्रह्मदेवही ब्रह्मविवर्त पुराणमध्ये सांगतात, पहा या कलियुगमध्ये जो यज्ञ आहे तो कोणता आहे? हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. तर द्वापर युगामध्ये जे यज्ञाची द्वारे भगवंतांना प्राप्त करण्याचं हे होतं. आणि कोणाचं वाचतंय? द्वापर युगामध्ये यज्ञाद्वारे भगवंतांना प्राप्त, आणि कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन. ब्रह्मविवर्त पुराणमध्ये ब्रह्मदेवजी म्हणतात, जो व्यक्ती, बघा ध्यानपूर्वक ऐका, जो व्यक्ती 1 करोड नाम जप करेल त्याला पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा नाही. एन केन प्रकारेन 100 करोड. कसं कॅल्क्युलेशन आहे? तर 16 अक्षरी मंत्र आहे आपला, बरोबर? 16 अक्षरी मंत्रमध्ये 108 म्हणी. जर 64 माळा जप केला आपण तर मग एका दिवसाला 1 लाख नाम जप होतो. नामाचार्य हरिदास ठाकूरजी, ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी आचार्य नामाचार्य पदवी दिली, ते किती माळा जप करायचे? 192. म्हणजे जवळजवळ 3.25 लाख नाम जप करायचे. नाम जप म्हणतोय मी, माळा नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे 16. तर 1 महिन्यामध्ये 30 लाख नाम जप होतो, बरोबर? 30 लाख नाम जप झाला तर जवळजवळ 3 महिन्यामध्ये 90 लाख, 3.5 महिन्यामध्ये 1 करोड नाम जप होईल. आणि मग करा भागा, जवळजवळ 33 वर्षे लागतील आपल्याला 100 करोड नाम जप करायला. केव्हा? जर आपण रोज 64 माळा जप केला तर. म्हणून ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आपला आहे, त्यामध्ये ब्रह्मविवर्त पुराणामध्ये ब्रह्मदेवाने हे सांगितलेलं आहे की 100 करोड नाम जप करणारा जन्ममृत्यूच्या फेरा चुकेल. म्हणून महाप्रभूही काय म्हणायचे, ते महाप्रभूंना संन्यास दीक्षा झाली आणि सगळे म्हणायला लगे महाप्रभू आमच्याकडे प्रसादाला या, आमच्याकडे या सर्वाकडे. सर्व जर त्यांना बोलवत आहे की प्रसादाला या. कुणाकडे जायचं? महाप्रभूजीने अक्कल लढवली. ते काय म्हणले, जो कोणी लखपती असेल त्यांच्याकडे जाणार. सगळे म्हणले लखपती आमच्याकडे कुठं आहे, आम्ही तर रोडपती पण नाही. म्हणजे संपत्तीने नव्हे, कृष्ण नामरूपी धन ज्याच्याकडं आहे, जो रोज 1 लाख नाम जप करत आहे, म्हणजे 64 माळा जप करत आहे, त्याच्या घरी मी प्रसाद ग्रहण करेन. तर महाप्रभूंची ही इच्छा होती की सर्वांनी भगवधामाकडे यावं. नुसतं प्रसाद मला घालू नका, तर तुम्हीही माझ्याबरोबर माझ्या धामामध्ये चला. तर 64 माळाचा जप. पण पहा, कधी कधी असं वाटतं आपल्याला की प्रभुपादांनी काय केलं हे. प्रभुपादांनी 64 माळा, आजही गौडीय भक्तवृंद आहेत ना, त्यांना सांगितलेलं आहे की 64 माळा, ग्रस्त असो कुणी असो 64 माळा जप करायचा आहे. आजही सांगितलं. प्रभुपादांनी एवढी कृपा दिली की ते म्हणजे ठीक आहे, 32, 35, 25 कर 16 आले आणि 16
शिष्य असेच बसले, प्रभुपाद म्हणे गवास आता बोलू नका 16च, ह्याच्या खाली नाही. तर 16 माळा जप करा. तर 2 कारणं असू शकतात. मी विचार करत होतो पूर्वी, माहीत नाही हां, की त्यावेळेला अशी परिस्थिती होती की ते पाश्चात्य देशात आहेत आणि ज्या लोकांना कृष्णाचा कही माहीत नाही त्यांना त्यांनी एवढे नियम घालून दिलेले आहेत. 4 नियमाचं पालन जे त्यांची हॅबिट होती, हे करतातच, ते त्याशिवाय राहू शकत नाही. आणि जप साधना काही माहिती नाही, अशा लोकांना 64 माळा सांगणं म्हणजे खूप अवघड होतं. तर वेळ काळ परिस्थिती अनुसार त्यांनी 64 16 केळं असावं. हां, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे, आपणही बदललं पाहिजे. वेळ काळ परिस्थितीनुसार आपण पण 64चा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून येणारे 33 वर्षे जगलो तर 100 करोड. बऱ्याच वेळेला आपण मोजत असतो ना, बँकमध्ये अकाउंटमध्ये किती आलं, हां आता अकाउंट बॅलन्स किती आहे, हां 1 लाख 2 लाख 2 लाख, आता करोडपती झालेला आहे मी. हां एवढे सर्व करोड वाढत चाललेलं आहे. पण 100 करोड झाल्यानंतर कधी आपण विचार केला आहे का ह्या भाऊबंधनातून सुटण्यासाठी बाकी काय करायची गरज नाही बरं का. प्रभूजी असं सांगिततात आचार्य की तुम्ही फक्त नाम घ्या, ध्यानपूर्वक पण म्हटलेलं नाही. कारण की तुम्ही ज्या वेळेला एक अनुभव घेतला असेल पहा, निर्जल एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण जास्त जप वाढतो, ओघाने एकदम मनाची तयारी करून बसतो, 64 माळा करायच्याच, आणि 64 माळा पूर्ण झाल्यावर माळ अशी खाली ठेवतो आणि कोणी हाक मारल्यानंतर बोलतो हां हरे कृष्ण हरे कृष्ण, हां हरे कृष्ण हरे कृष्ण. होतं का नाही, अनुभवलं असेल. हां माळ खाली ठेवली तरी ओघाने आपल्या ॲटोमॅटिकली, कारण माइंडमध्ये असं सेट झालेलं असतं ते की आपण चालता बोलता उठता बसता त्या दिवशी हरे कृष्णच म्हणत राहतो. हां तर काही कठीण नाही. तर इथं यज्ञ आहुती देण्यात आलेली आहे, किती 18 करोड नाम जप. आणि यज्ञ संपन्न झाला आणि संपन्न होताच एक नील प्रकाश आकाशामध्ये प्रकट होतो आणि सर्वजण पाहतात की तो नील प्रकाश खाली येत आहे आणि नंदबाबाच्या शरीरामध्ये तो प्रवेश करत आहे. हां आणि त्यांना मध्ये सर्वांना त्या श्यामसुंदर भगवंतांचं दर्शन होतं आणि तो नील प्रकाश नंतर नंदबाबांच्या हृदयातून यशोदामाईच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे. तर अशा प्रकारे सर्वत्र समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आता पाहता पाहता काय झालेलं आहे, यशोदा मैयांना नंदबाबा विचारत आहेत की आता हे यशोदा मैयांना विचारतात की यशोदा तुला काही वेगळं वाटतंय का. म्हणते की बाबा विचारू नका, काय काय वेगवेगळ्या भावना होत आहेत मला. मी जेव्हा सूर्यांना अर्घ्य देण्यासाठी बाहेर जाते त्यावेळेला पाहते सूर्यांना अर्घ्य देताना की सूर्य भगवानच मला प्रणाम करत आहेत. मी जेव्हा चंद्राकडे पाहते तर असं वाटतं की चंद्रदेव मला प्रणाम करत आहेत. गायींना पाहते तर असं वाटतं की गायीच्या स्तनातून आपोआप दुधाच्या धारा वाहत आहेत, तिचे नेत्र अश्रुपूर्ण आहेत. असे वेगवेगळे अनुभव, शुभ अनुभव या यशोदा मैयाला येत असतात. आणि ते म्हणतात हे यशोदा तुला काही खाऊ वाटतं का. आणि ते म्हणतात की विचारू नका, मला काय खाऊ वाटतं. ते अरे सांग काय खाऊ वाटत असेल तर मी आणतो तुझ्यासाठी. ते बाबा तुम्ही कुणाला सांगणार तर नाही ना. नाही अरे असं काही लपवण्यासारखं आहे, सांग तुला काय खाऊ वाटतं. तुम्ही बाबा मला माठी खाऊ वाटते. ते अरे म्हणजे निश्चित तुझ्या गर्भामध्ये कोणीतरी माठी खाणारा बसलेला आहे. ते अजून काय खाऊ वाटते. ती पहा मी तर तशी स्वामिनी आहे या घराची. हां माझ्याकडे दूध दही तूप भरपूर आहे, भरपूर माखन पण आहे. हां पण तुमची ही बहीण आहे रोहिणी, हां ही जरी समोर असली तर मी तिची वाट पाहते की ती इथून कधी जाते. मी सर्वांची वाट पाहते की सर्वजण कधी घराच्या बाहेर जातात आणि मी चोरून माखन खाते. तर अरे मग तुझ्या गर्भामध्ये कोणी माखन चोर तर बसला नाही ना. हां तर अशा सुंदर सुंदर लीला होत आहेत. नंदबाबा आणि यशोदा मैयांना वेगवेगळे दृष्टांत दिसत आहेत की कशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये एक अद्भुत आणि अत्यंत प्रेममय वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आता भगवंत जे आहेत ते प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. आणि ह्या वेळेला सर्व देवी देवता येतात आणि गर्भस्तुती करत आहेत. गर्भाला ची तुलना जी आहे ती नरकाशी करण्यात आलेली आहे. नरक यातना जेव्हा एखादा जीव गर्भामध्ये असतो आईच्या, उलटा टांगलेला आहे आणि कीटक त्याला त्रास देत आहेत, आई जे खाती त्याचा त्रास होत आहे, दहा होत आहे, हृदय पूर्ण अंग त्याचं पूर्ण तापून निघत आहेत, म्हणून गर्भाची तुलना कशाची केलेली आहे, नरकाची. परंतु ज्या वेळेला भगवंत तिथे प्रकट होतात
तेव्हा ते गर्भसुद्धा गोलोकमध्ये रूपांतरित होत आहे. आणि म्हणून सर्व देवी देवता त्या गर्भाची गर्भस्तुती करत आहेत की आता भगवान नारायण प्रकट होणार आहेत. आणि मग सर्व आता दोन्ही वेळेला इकडं देवकी माता मथुरेमध्ये आणि वृंदावनमध्ये, इथं गोकुळामध्ये यशोदामाई जे आहेत, दोघांनाही एकाच वेळेला आता गर्भधारणा झालेली आहे आणि कृष्ण भगवान प्रकट होण्याची वेळ आली आहे. आणि मग भगवान नारायण प्रकट होऊन देवकी आणि वसुदेवांना दर्शन देतात. आणि चतुर्भुज हे रूप जे आहे ते द्विभुज होऊन जे देवकी माताच्या मांडीवरती आलेलं आहे आणि त्यांना ही पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. आणि आता पहा, त्यांनी इथं पहा भगवंताची माया कशी आहे. या दोघांनाही भगवान विष्णूंचं चतुर्भुज रूप पाहिलेलं आहे आणि त्यांच्या समोरच हे सर्व घडत आहे. परंतु जसेच भगवंतांनी वास्तव्य रूपामध्ये घेतलेलं आहे त्यांनी लगेच माया टाकलेली आहे पडदा. आणि ते म्हणतात की हे महानचं पुत्र आहे. वास्तव्य भाव प्रकट झालेला आहे. आणि त्यांच्या प्रदर काळजी करतं की आता कंस येईल आणि ह्याला मारू शकतो, काय करायचं. मग आप ही खुल गए जेल के ताले, प्रकट हुए जब मुरली वाले. तर आता सर्व जेलचे ताले खोलले लागलेले आहेत. वसुदेवांच्या बेड्यात सुटलेल्या आहेत पटकन. आणि सांगितलेलं आहे, भगवंतांनी मार्गदर्शन केलेलं होतं की आता तुम्ही जायचे. पुष्पवर्षाय न देव न भवाले, की आता वरून पुष्पवृष्टी व्हायला लागलेली आहे. सर्व देवी देवता पुष्पवृष्टी करायला लागले. ले वसुदेव चले जब डरिया, बिजली चमके बरसे बदरिया. की आता वसुदेव चालू लागलेले आहेत. त्यांनी दर्या घेतलेली आहे डोक्यावरती आणि भगवंतांना घेऊन चाललेले आहेत. आणि त्यावेळेला काय होत आहेत, अचानक फार वारं सुटलेलं आहे, सोसाटाचं वारं, मोठा पाऊस पडायला लागलेला आहे. आणि यमुनाचं दुमती होऊन यमुना व्हायला लागलेल्या आहेत. तर भगवत भक्तीमध्ये भगवत सेवा करत असताना असे अनेक प्रसंग आपल्याला येतात की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता बस, मंदिर सोडून पळून जावं. नको, इथं आल्यानंतर प्रभूजी सारखेच पाठीमागे लागतं, कलेक्शन करा, सेवा करा, हे करा, ते करा. अनेक चुनौतियाँ समोर येत असतात. पण वसुदेवजी शिकवतात की अनेक अनेक संकट, अनेक अनेक गोष्टी त्यांना समोर आले, पण ते चाललेले आहेत. शेषनाग शिर छत्र जो करिया. आता शेषनागाने काय केलेलं आहे, छत्र धरलेलं आहे. बड रही यमुना बरसे बदरिया. आणि यमुनाचं पाणी वाढायला लागलेलं आहे, वर छातीपर्यंत आलेलं आहे. असं वाटतं की आता वसुदेव असं वर करतात की आता तुंबतोय का काय. आणि त्यावेळेला हळूच या नंदनंदनाने काय केलेलं आहे, आपला एक अंगठाचा स्पर्श यमुना माताला केलेला आहे. आणि यमुना लगेच रस्ता देत आहे त्यांना. यमुना चरण छुए धनभाग होय. यमुनांना आता चरण स्पर्श झालेला आहे आणि तिचं धनभाग होय. गोकुल पोचे सरकार हमारे. आणि आता हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत गोकुळामध्ये आलेले आहेत. आणि आता 12 वाजल्यानंतर हा प्रवास चालू झालेला आहे. जवळजवळ पहाटेच्या 4 वाजलेले आहेत. आणि हे छोट्याशा बालकाला घेऊन वसुदेव लगबगीनं कसं बसे आलेले आहेत गोकुळामध्ये. आणि तिथं पाहतात सामसूम सगळं आहे. त्यांना सांगितलं कुणाला समजलं नाही पाहिजे. आणि यशोदा मैयाने त्यावेळेला 2 बालकांना जन्म दिलेला आहे, म्हणजे ट्विन्स होते, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि हे जे चतुर्भुजापासून आलेले जे कृष्ण आहेत, जे वसुदेव घेऊन आलेले आहेत, हे कृष्ण नंदबाबांच्या घरी जे जन्माला आलेले मूळ कृष्ण आहेत त्यांच्यामध्ये समावित होतात. आणि तिथं असलेली दुसरी योगमाया जी आहे त्यांना घेऊन वसुदेव निघून येते. आणि आल्यानंतर लगेच त्यांना पुन्हा बेड्या लागतात, दरवाजे बंद होतात, कुलूप लागतं. तर आचार्य सांगतात ज्या वेळेला आपल्याबरोबर कृष्ण होते त्यावेळेला बेड्या खोलली गेले, कुलप उघडली गेले. आणि ज्या वेळेला कृष्णाला सोडून मायाचा स्वीकार केला त्यावेळेला पुन्हा बेड्या लागल्या. म्हणून काय म्हणतात, कृष्ण सूर्य समान, माया आहे अंधकार. तर जिथं माया आहे तिथं कृष्ण नाही, आणि जिथं कृष्ण आहे तिथं माया नाही. तर पुन्हा नंदबाबा बेड्यामध्ये जखडलेले आहेत इथं आल्यानंतर. आता इथं यशोदा मैया पहाटेचे 4 वाजले तरी समजलं नाही काय चाललेलं आहे. आणि भगवंत आता रडत आहेत. तर पहा की आपण पाहिलं सुरुवातीला असं सांगतात की त्यांचे ग्वाल बाल परिकर आले आणि ते भगवंतासाठी रडत होते
हे कृष्ण, हे गोविंद, हे मुरारी, तुम्ही केव्हा प्रकट व्हाल? हां, सर्व रुदन करत होते. महाप्रभूंनी आपल्याला काय शिकवलं, भगवंताशी कसं रडायचं. तर ह्याला म्हणतात साधना भक्ती. आणि ज्या वेळेला भगवंत भक्तासाठी रडतात ती म्हणजे रागानुगा भक्ती. हां, तर साधना भक्तीमध्ये एक साधक भगवंतांना प्राप्त करण्यासाठी भगवंतांच्या विरहामध्ये भगवंतांसाठी रुदन करत आहे. परंतु ज्या वेळेला हेच गोविंद आपल्या भक्तांसाठी रडतात त्यावेळेला ती रागानुगा स्तराची भक्ती असते. त्यावेळेला ह्या भक्तांचा जो भाव असतो त्याचा आदान प्रदान भगवंत करत असतात. आणि मग आता असा प्रश्न पडेल की यशोदा मैया एवढी गाढ का झोपेत होती किंवा सगळे का झोपलेले होते. असं सांगितलं जातं की सप्तमीला शांडिल्य मुनी सांगितलं की आता कोणत्याही क्षणाला कन्हैया प्रकट होऊ शकतात. आणि सगळ्यांनी तयारी केली होती की आता भगवंत प्रकट होणार आहेत, भगवंत प्रकट होणार आहे. आणि जे चकमा देणार नाही ते कन्हैया कसले. म्हणजे कन्हैयाने काय ठरवलं, सगळ्यांची तयारी झाली. म्हणजे ठीक आहे, करा तयारी करा. भगवंत गोपशोभित रात्रीच्या 12 वाजता प्रकट झाले. तरी सर्व जे थकून हारून गेलेले होते, सर्व गाढ नेत्रामध्ये झोपलेले होते. आणि भगवंत जेव्हा आले तर पहाटे 4 वाजले. तर आता भगवंत रुदन करत आहेत आणि एवढे सुंदर त्यांचं रडणं आहे की गायीच्या स्नातून दूध वाहू लागलं, अश्रूतून त्याच्या नेत्रातून अश्रू वाहत आहे. आणि सर्व एवढं सुंदर मधुर वाणी यशोदा मैया उठून पाहते. तर त्यांना काय समजत नाही की हे कोण आहे, हे स्वप्न आहे का काय आहे. एक नील वर्ण सुंदर बालक त्यांच्यासमोर पोहडलेलं आहे. ते असे स्वतःला चिमटा करून पाहतात की मी स्वप्न तर पाहत नाही. किती तर वेळा स्तब्ध होऊन असे पाहत असतात की अरे काय आहे, नक्की काय आहे, हे माझेच आहेत का, माझेच गोपाल आहेत का, माझेच पुत्र आहेत का. आणि हळूच त्यांना मग त्यांनी उचललेलं आहे आणि आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. आणि तेव्हा मग कन्हैया शांत होतात. आणि इकडं मग जी ननंद असते ती पळत पळत नंद बाबाला सांगायला जाते की पुत्र भयो, की नंद के घर आनंद भयो, की पुत्र प्राप्त झाले. नंद बाबांना समजत नाही. नंद बाबा त्यावेळेला गोशालामध्ये आलेले असतात आणि ते पण पाहतात की काय चाललेलं आहे, एक आनंदभयी वातावरण पसरलेलं आहे सगळीकडं. आणि हे समजल्यानंतर मग सर्व गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. सर्व जी गोपिया आहेत ती सर्व वेगवेगळ्या प्रकारचे पद गायला सुरुवात करतात. आणि लोक सर्व जर जी ग्वाल बाल असतात त्यांनी रंगबिरंग कपडे परिधान करतात. आपले फेटे काढून ते हवेत म्हणजे असे उडवू लागतात. सर्व नगर सुशोभित होतो एवढं सुंदररित्या. जसं तुकाराम महाराजांचा अभंग पण आहे नाही का, काय म्हणतात, गोकुळीच्या सुखा, म्हणूया सुंदर आहे प्रभू. गोकुळीच्या सुखा म्हणा, गोकुळी अंत पार नाही लेका, अंत पार अंत पार नाही लेका, अंत पार गोकुळीच्या सुखा, गोकुळी. पुढं काय म्हणतं बघा, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी, बाळ आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर, आनंदल्या नर नारी, आनंदल्या गोकुळीच्या सुखा, गुडिया तोरणे, गुडिया गुडिया तोरणे, गुडिया करती कथा गाती गाणी, करती कथा
करती कथा गाती गाणे करती कथा चौरिया तोरणे गुडिया तू का मने छंदे तू एने वेधी ले गोविंद एने वेधी एने वेधी ले गोविंद एने वेधी चा सुखा गोकुळी येणे वेधीले गोविंदे. तर भगवंत वेध लावून गेलेले आहेत, वेध, भक्तीचा वेध. जेव्हा ते प्रकट झाले ना, त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे ते आता प्रकट होणार आहेत. आणि नंतर अनेक प्रकारच्या सुंदर लीलांची सुरुवात होते. वेळ किती आहे? गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर सुंदर लीलांचा सुरुवात झालेली आहे. अगदी 10 दिवसाचे आहेत नंदलाल, आणि कंसाला समजलेलं आहे की आपला शत्रू प्रकट झालेला आहे आणि त्याचा शोध घ्यायचा आहे. कसा शोध घ्यायचा? सर्व दुष्ट त्याचे मित्र जे असतात सर्वांची मंडळी सभा बसलेली आहे, त्यांचा सत्संग चालू आहे आता. तर सत्संग बघा, संघ कसा आहे, सत आहे का असत्संग आहे, ते त्याच्यावर समजतं की त्यांची प्रवृत्ती काय आहे. तर त्यांचा असंच संघ तयार आहे. म्हणून म्हणतात की संघ फार महत्त्वाचा आहे. गौरांग प्रभू एक फार सुंदर सांगत होते की संघ म्हणजे काय पहा, सत्संग का गरजेचं आहे ते सांगतात. ते म्हणतात की सर्व मंडळी जप करायला बसलेली आहेत आणि जप करत करता आपली झोप लागली. भगवान पाहतात ना, भगवान पाहत आहेत की कोण जप करतं आहे, कोण झोपलेलं आहे. पण भगवान त्या व्यक्तीकडे निश्चित पाहतात जो आर्तुतुरतेनं बोलवत आहे, भगवंताचं नाम घेत आहे. तर कृष्ण त्याकडे प्रकट होतो. तर ज्या वेळेला सत्संगामध्ये आपण असतो, आपली झोप लागली तर भगवंत बघतात की हा व्यक्ती फार सुंदर जप करतोय. भगवंत असे बघतात आणि शेजारी बघतात की अरे हा झोपलाय पण आहे, पण कृपादृष्टी पडली ना, का संघात आहे आपण. भले भगवंताने असं केलं आणि असं केलं, एक नजर जरी आली, त्यांची एक दृष्टी आपल्यावर पडली तर कृपा झाली. म्हणून सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून महाप्रभू पहा, जगन्नाथपुरीच्या लीलामध्ये गरुडाच्या पाठीमागं उभे राहून जगन्नाथांचे दर्शन घेत आहेत. हे दाखवत आहेत काय की गरुडजी तुमचे परम भक्त आहेत. ज्या वेळेला जगन्नाथजी गरुडांकडे पाहतील त्यावेळेला कदाचित मागे पाहतील, तर ते भक्त रूपामध्ये आहेत, त्यामुळे हे दाखवून देत आहेत. म्हणून आपण वैष्णवांच्या त्या संघामध्ये कायम असलं पाहिजे. तर कंसानेही सभा बोललेली आहे असंच संघाची, आणि त्याच्या मित्रांनी त्याला सल्ला दिलेला आहे. 10 दिवसामध्ये संपूर्ण गोलोक महावनमध्ये जेवढे कोणी नवजात बालक जन्माला आलेले आहेत त्यांचा वध करायचा. तर ठरलं. मग कोण करणार वध? तर ते म्हणतात आहे पूतना नावाची एक महाभयंकर राक्षसनी आहे, चेटकीन ना, तर चेटकीन असते ते, खेचरी तर ती येते. तर तिला ही कामगिरी देण्यात आली आहे. ती म्हणते वाह माझ्या आवडतं कार्य तुम्ही दिले. जसं आपल्याला जन्माष्टमीला एखादी सेवा मिळतं म्हणतो ना आपण, वाह आवडीची सेवा, आवडीने मिळालं की लगेच त्यामध्ये तन मन धन पंडुनंद प्रभू पहा गेल्या 1.5 वर्षापासून आवडीची सेवा मिळालेली आहे. 2-3 मोबाईल घेऊन यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप सगळ्यांचा वापर करून तंत्रज्ञान उपयोग करून सर्व भक्तांना एकत्रित करण्याची सेवा करतात गेल्या 1.5 वर्षापासून. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि असं नाही की बऱ्याच वेळेला भक्त नसतात, पण ते मात्र उपस्थित असतात एकटे. शेवटी सगळे गायब झालेले असतात, कंटाळून गेलेले असतात. खास करून कृष्णानंद प्रभू सारखे लेक्चर असतील, प्रभूंना आनंद एवढा आहे कथाचा की ते थांबत नाहीत. पण आपली श्रवण करण्याची शक्ती नाही ना, त्यावेळेला काय होतं पंडुनंद प्रभूंना बसावं लागतं तिथं. तर सेवा आवडीची मिळाली, पुतण्याला पण मिळाली. आणि आता पुतना म्हणते चला, पुतना निघालेली आहे आणि तिने सुंदर स्त्रीचा वेश धारण केलेला आहे.
भगवंताकडे षड ऐश्वर्य आहेत आणि त्यामध्ये एक ऐश्वर्य काय आहे? सुंदरता, आकर्षक. म्हणून षड ऐश्वर्य असं असतात की म्हणतात त्याला फ्री पास आहे. एखादा व्यक्तीचं पर्सनॅलिटी चांगली असेल ना तर सिक्युरिटी पण त्याला थांबवायचा विचार करते. अरे VIP दिसते, भले तो घरचा भिकारी असू द्या, सूट बूट में निघले का नाही, जर निघालं या तर त्याला थांबवलं जात नाही शेवटात. तसंच ही एवढं सुंदर वेश धारण केलेलं आहे. सर्व ग्वाल बाल बघत आहेत, गोपी बघत आहेत, व्रज बघत आहेत की कोण आहे एवढी सुंदर, कोणी देवी आहे का काय? आकाशातून अवतरित होऊन कृष्णाला आपल्या ब्लेसिंग्स देण्यासाठी आलेली आहे. म्हणून तिला कोणीही डाऊट घेत नाही तिच्यावर, तिच्यावर कोणी शंका घेत नाही. म्हणून महाराज म्हणतात पूतना ही रिप्रेझेंट्स फॉल्स गुरु, जी फसवी आहे. म्हणून आपण पण आश्रय घेताना जे कुणाचा घेतोय हे फार महत्त्वपूर्ण असतो. तर ही पूतना आत येते, सुंदर स्त्री आहे. मग ती म्हणते की मला कन्हैयाला आशीर्वाद द्यायचे आहे. यशोदा मैया म्हणते ठीक आहे. आणि एकदम निश्चिंतपणे मैयाने कन्हैयाला तिच्या मांडीवरती दिलेलं आहे. मांडीवर तिनं घेतल्यानंतर ती तिला स्तनपान करत आहे. ती म्हणते की माझ्या दुधामध्ये अमृत आहे आणि याच्यामुळे तुझ्या बालकाला लल्लाला काय होईल? दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. यशोदा म्हणते स्वर्गातली देवी आहे का नाही? निश्चितचपणे. आणि मग तिनं ती स्तनपान करायला दिलेलं आहे आणि भगवंताने सुरुवात केलेली आहे. भगवंत डोळे बंद करतात. आचार्य म्हणतात की पहिलाच वध एका स्त्रीचा होणार आहे. त्यामुळे भगवंताने डोळे बंद करतात आणि हळूहळू दूध पान करत आहेत आणि हळूहळू तिचे प्राण खेचू लागतात. आणि जसे प्राण खेचले जाते ती आपल्या खऱ्या रूपामध्ये प्रकट होते आणि नंदभवनाच्या बाहेर पडत किंचाळ जाती. भगवान तिला काय सोडत नाहीत. अकरार विकरार रूप धारण करून म्हणतात तिथून कोरेगावपर्यंत एवढं मोठं शरीर होतं तिचं. एवढं मोठं शरीर घेऊन ती आकाशामध्ये उडू लागते आणि शेवटी भगवान तिचं प्राण खेचतात आणि धम करून खाली पडते. सर्व व्रजवासी व्याकुळ होतात की एवढा नन्हासा बालक, 10 दिवसाचा बालक, त्याला काय झालं का काय? यशोदा मैया चक्करून बेशुद्ध पडलेली आहे. सर्व धावत जातात तर बघतात की पूतना अशी पोहडलेली आहे आणि तिच्यावरती हे श्याम सुंदर अत्यंत छोट्या छोट्या त्यांच्या हाताने तिथं खेळत आरामात नाचत आहेत आणि तिथंच पोहडलेले आहेत. मग लगेच ब्रजवासी जाऊन त्यांना घेतात, खाली येतात. तर जेव्हा पूतनाचं शरीराचा अंत बघा, वैष्णव कसे असतात बघा, निर्द्वेषी असतात. जसं आपण चर्चा करू, ते असे म्हणत ना की राक्षसनी होती जाऊ द्या, नाही, तिचा अंतिम संस्कार करायचा आहे. तर एवढं मोठं शरीर मग ते तुकडे गेले जातात आणि चिता रचलेली आहे. आणि जेव्हा चिताला अग्नी दिली जाते तेव्हा सुगंधित वास येत आहे पूतनाच्या शरीरातून. एक राक्षसनी, का बरं? का भगवंतांनी तिला स्पर्श केलेला आहे. आणि दुसरं हे सौभाग्य तिला का, भगवंत म्हणतात की भगवंताने तिला गोलोकधाममध्ये दाईचं स्थान दिलं. आणि असं का झालं? हीच पूतना बली महाराजा लीलामध्ये रत्नमाला नावाची बहीण होती बली महाराजांची. आणि जेव्हा वामनदेव तिथं आले त्यावेळेला ती म्हणाली, वा किती सुंदर रूप आहे, काश हे माझे पुत्र असते, अशी इच्छा केली. बघा, म्हणून इच्छा करताना फार सावध असलं पाहिजे. इथून शिकतो. आणि ज्या वेळेला वामनदेवाने सर्व ऐश्वर्य घेतलेलं आहे महाबली महाराज काढून आणि त्यांनाच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांचे शरण ठेवून स्पर्श करून त्यांना पाताळ लोकला पाठवलं, त्यावेळेला म्हणते की अरे हा तर दुष्ट आहे, ह्याला मारलं पाहिजे. तर हा मिश्र भाव झाला आणि म्हणून पूतना ही प्रकट झाली, ज्यामध्ये वात्सल्य पण आहे आणि मारण्याची इच्छा पण आहे. म्हणून आपण भगवंताच्या समोर आल्यानंतर आपल्या हृदयामध्ये कोणत्या भावना जागृत करतोय, कोणत्या इच्छा घेऊन येतोय, ही फार महत्त्वपूर्ण असतं. तर भगवंताची ही अहेतुकी कृपा असते की भगवंतांनी बाकी काही पाहिलं नाही, तिचे मातृत्व पाहिलं आणि तिला दाईचं स्थान दिलेलं आहे. आणि भगवान ज्या वेळेला 3 महिन्याचे होतात तर मोठं एक फेस्टिवल झालेलं आहे. आणि त्यावेळेला यशोदा माईनी भगवंताला छोट्याशा बालकाला एक छकडा असतो बैलगाडीवर, अनेक मोठी मोठी भांडी असतात ठेवलेली, त्याच्या खाली झोपलेलं आहे. आणि तिथं झोपल्यानंतर भगवंतांनीचे बालक तिथं पडलेले आहेत. आणि तिथं शकटासूर नावाचा असुर असतो. त्याला शकटासूर जो आहे त्याला महाराज म्हणतात इट बॅड हॅबिट्सची त्याचं कम्पॅरिझन केलेले आहेत, वाईट सवयी.
जसं झपाटलेलं असतं का नाही एखादा व्यक्ती भूतानं झपाटल्यानंतर कसा वाईट वागतो हां तसं शक्तासूर हे एक प्रेत योनीतला राक्षस आहे, पिशाची आहे आणि तो शक्तासूर त्यामध्ये असतो. भगवंत अगदी सहजरित्या छोटासा आपलं चरण त्या चाकावर टप करून मारतात आणि काय होतं, शक्तासुराचा अंत होतो आणि मोठा आवाज होतो. सर्व भांडी खाली पडतात आणि सर्वजण व्याकुळून पुन्हा पळतात की कुठं गेले का नाही, कुठं आहेत, काय झालं का त्यांना, आणि भगवंत तिथं पोहोचलेले असतात. पहा, व्रजलीलामध्ये आपण पाहतो की भगवंत नेहमीच त्यांच्या व्रज परिकरांना एन्झायटीमध्ये ठेवतात. व्याकुळता, जसं आपण म्हणलं की भगवंतांना व्याकुळ हृदय पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना ही आहे चिंता आहे की कृष्ण सुरक्षित आहेत का, कृष्ण व्यवस्थित आहेत का, कृष्णाला काही झालं तर नाही ना, कृष्ण कुठं आहेत. त्यांच्या सर्व सदैव त्यांच्या विचारांमध्ये, मनामध्ये, वाणीमध्ये केवळ कृष्ण आहेत आणि म्हणून भगवंत तिथं राहतात. ज्या वेळेला अक्रूरजी आले नंद बाबांकडे आणि म्हणले की मला कृष्ण बलरामजीला घेऊन जायचं आहे, त्यावेळेला जे कृष्ण वृंदावनातून गेले ते मूळ कृष्ण नाही गेले, कारण एकम पद्यम न गच्छन्ति, भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून कधीच जात नाहीत. तर त्यांच्यामध्ये जे वास केलेले विष्णू अवतारामध्ये जे होते, जे दुसरे कृष्ण होते ते जातात. भगवान स्वतः जे आहेत मूळ कृष्ण ते वृंदावनाचा कधीच त्याग करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की जे व्याकुळ चित्तवाले भक्त आहेत ते कुठं आहेत, वृंदावनमध्येच आहेत. तर अशा फार सुंदर सुंदर लीला आहेत, लीलांना अंत नाही, महापुरांसारखं आहे. मी इथं सर्व सांगत बसणार नाही, कारण येणारे 5 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये अनेक सुंदर लीला होणार आहेत. उद्या श्रीमान वैष्णव प्रभूजींची कथा आहे, तर त्या सुंदर अजून मधुर करून ह्याच्या जसं म्हणतात ना शुकमुखात, श्रीमद भागवत तर गोड आहेच, पण ज्या वेळेला शुकदेव गोस्वामींच्या मुखातून ऐकतो तर अत्यंत गोड होतं. तर मी फक्त भागवत सांगितलं, तर प्रभूजी उद्या शुकमुखातून त्यांच्या वाणीचं द्वारे आपल्याला प्रसन्न करतील. तर उद्याही तर कथा आहे, तर आपण याचा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये लाभ घेऊया आणि भगवान श्रीकृष्णांसाठी आपलं चित्त व्याकुळ कसं करता येईल त्याचा प्रयत्न करूया. बोलो भगवान श्रीकृष्ण की जय, श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. श्रीमान विजय विठ्ठल प्रभू की हरी हरी जय. श्रीमान विजय विठ्ठल प्रभूने अतिशय सुंदर रीतीनं कृष्णलीला रंगवलेली आहे आणि अशीच चालू राहिली असं वाटत होतं, पण वेळेअभावी आपल्याला थांबवावं लागतंय. तर अशीच कथा शनिवारी रविवारी होणार आहे. तर मंदिरामध्ये येऊन भक्त या कथेचा लाभ घेऊ शकतात. तर बरेच भक्त झूम ॲपवर सुद्धा ही कथा ऐकतायत. त्यानंतर हीच कथा उद्या यूट्यूबवर पण आपली अपलोड होणार आहे, तर सर्वांनी ती यूट्यूबवर पण पाहू शकता. आपला चॅनल पण सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओज पण लाईक. तर अतिशय सुंदर आपल्याला इथं विजय विठ्ठल प्रभूंनी कथा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. तर सर्वांनी 3 वेळा मोठ्याने हरी बोल म्हणून त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करायचे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.